आणि काही राजकीय प्रतिक्रिया याच मुद्द्यावर समोर येत आहेत. बघूया. आर्थिक परिस्थितीच्या अनुषंगाने ह्या संदर्भातले निर्णय घेण्यात येत आहे. माननीय पंतप्रधान महोदयांनी देखील इंधन बचतीचा संदेश संपूर्ण देशातल्या लोकांना त्या ठिकाणी दिलेला आहे. आपल्या देशातले नागरिक देखील याच्याकरता मोठ्या प्रमाणात सहकार्य करतायत, परंतु ही परिस्थिती लवकरच दुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात डिझेलची टंचाई आहे. शेतकऱ्यांना डिझेलची आवश्यकता आहे. गावगाव पेट्रोल पंप, डिझेल पंपवरची जर स्थिती बघितली तर अतिशय शेतकरी त्रस्त आहे. काही जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय तुघलकी आदेश काढलेले आहे की स्वतःचा ॲग्री स्टॅग घेऊन या, शेताचे पेपर्स घेऊन या. मला एक सांगा, पुन्हा ट्रॅक्टर असेल तर त्याचे पेपर्स घेऊन या. पण आता सगळ्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर नसतात. काही शेतकरी हे कोणातरी रोजानं रेननी ट्रॅक्टर बोलवून स्वतःच्या शेतात काम करत असतात. त्यांनी काय करायचं? शेवटी ट्रॅक्टरवाले डिझेल मागत असतात. ट्रॅक्टर कित्येक लोकांचा व्यवसाय आहे, ट्रॅक्टर शेतकऱ्यांना भाड्यानं देणं. आणि मग अशा पद्धतीनं तुघलकी आदेश निघालेला हा चुकीचा आहे. अशी अफवा असल्यामुळं साधारणतः प्रत्येक रोज 20% खप हा ज्यादा वाढलेला आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे कुठेतरी गैरसमजुमुळे शेतकरी तर रांगा लावतोय. मला आपल्या माध्यमातून सांगायचं की कुठेही कोणी रांगा लावू नये आणि कुठला पेट्रोल पंप धारक जर 7-12 कुठे मागणी करत असेल तर ताबडतोब कलेक्टरांना ते सूचना, त्या भागातल्या कलेक्टरला सूचना देऊन त्या पंपावरती कारवाई करू. खोटारडे आणि बेजबाबदार लोक सत्तेत बसल्यावर कशी वातावत देशाची आणि महाराष्ट्राची होती याचं अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचं हे उदाहरण आहे. तुटवडा आहे तर तुटवड्याचं नियोजन झालं पाहिजे. तुटवडा काही पहिल्यांदाच हा जगात आणि महाराष्ट्रात आणि भारतात आलेला नाही. मात्र सर्व करून सवरून नामानिराळे होणारा आणि कुठलीही जबाबदारी न स्वीकारणारं बेजबाबदार असं सरकार आहे. फडणवीस उलट पक्षी, काँग्रेस याला जबाबदार असं म्हणतात. फडणवीस उलट पक्षी कुठलीच टंचाई नाही अशा प्रकारचं बेजबाबदार विधान करत असताना तुम्ही नव्हेच नावाचा ज्या भूमिकेमध्ये आहे त्यांनी त्याच्या बाहेर यावं. त्यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे म्हणून गजनी देखील म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.